कोणत्याही जमिनीचा, त्यातही शेतजमिनीचा जर उपयोग आणि उपभोग घ्यायचा असेल, तर तिथे जाण्या-येण्याकरता रस्ता असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुर्दैवाने या रस्त्यासंदर्भात संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक वाद सतत उपस्थित होत असतात. आणि आपली सध्याची एकंदर जी व्यवस्था आहे, म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता असो, मामलतदार कायदा असो किंवा दिवाणी कायदा असो, ह्या सगळ्या कायद्यांचा एकत्रित जरी विचार केला, तरी या प्रश्नावर समाधानकारक उत्तर अजूनपर्यंत सापडलेलं नाही, हे आपलं दुर्दैवी वास्तव आहे. मात्र या संदर्भात एक चांगला शासन निर्णय नुकताच शासनाने जाहीर केलेला आहे. हा शासन निर्णय काय म्हणतो? तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 नुसार पूर्वीचा रस्ता असेल, तर दुसरा रस्ता देण्यापासून प्रतिबंध करण्याबाबत हा शासन निर्णय आहे 20 एप्रिल 2026 चा. आता हा शासन निर्णय काय म्हणतो? तर राज्यात शेतजमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी शेतरस्त्यांची आवश्यकता लक्षात घेता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 अंतर्गत रस्ते उपलब्ध करण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 अंतर्गत रस्त्याचा हक्क देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संबंधित जमिनीला योग्य व वाजवी प्रवेश उपलब्ध करून देणे हा आहे. तथापि असे निदर्शनास आलेले आहे की एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्या येण्याकरता रस्ता अस्तित्वात असतानाही नव्याने दुसरा रस्ता मागण्याचे प्रकार होत आहेत. या अनुषंगाने जर शेतकऱ्याला शेतजमिनीत जाण्या येण्यासाठी रस्ता असेल, अशा परिस्थितीत नवीन किंवा पर्यायी रस्ता कोणत्याही परिस्थितीत मंजूर करण्यात येऊ नये. एखाद्या शेतकऱ्याच्याच केवळ अधिक सोयीसाठी, कमी अंतरासाठी किंवा वैयक्तिक फायद्याकरता नवीन रस्ता मंजूर करू नये. तहसीलदार यांनी शेत रस्त्याच्या मागणीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्याकरता पर्यायी रस्ता उपलब्ध असल्यास नवीन रस्ता मंजूर करू नये. दुहेरी रस्त्याबाबतच्या मागण्या तात्काळ फेटाळण्यात याव्यात. या परिपत्रकातील सूचनांचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. मामलेदार न्यायालय अधिनियम कलम 5 नुसार करण्यात येणाऱ्या कार्यवाहीला सदर तरतुदी लागू नसतील. आता याच्यात दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण रस्त्यासंदर्भात दोन महत्वाच्या तरतुदी आहेत, ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि मामलेदार कायदा. आता त्या दोन तरतुदींमध्ये मुख्य फरक असा आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये रस्त्याची मागणी करण्यात येते, म्हणजे सध्या रस्ता अस्तित्वात नाही तर आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता वापरता येते. मात्र मामलेदार कायदा जो आहे त्यातलं कलम 5 हे मुख्यतः अस्तित्वात असलेल्या रस्त्याचा अडथळा काढण्याकरता आहे. म्हणजे या दोन तरतुदींमध्ये मूलभूत फरक असा की पहिल्या तरतुदीमध्ये रस्ता नाहीच आहे म्हणून आपण जातो, आणि दुसऱ्या तरतुदीमध्ये रस्ता आहे पण तो अडवला आहे म्हणून आपण जातो. आता या ज्या तरतुदी किंवा हा जो नवीन शासन निर्णय आलेला आहे, तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र जमीन महसूल संहितेकरता लागू आहे. म्हणजे नवीन रस्ता जर एखादी व्यक्ती मागत असेल, आधीचा रस्ता त्याला उपलब्ध असेल, तर त्याला नवीन रस्ता देता येणार नाही. पण समजा एखाद्या शेतकऱ्याकडे आधीच दोन रस्ते असतील आणि त्याच्यातला एखादा रस्ता अडवला असेल, तर त्याला मामलेदार कायद्याअंतर्गत दाद मागता येईल. त्याला या शासन निर्णयाची बाधा निर्माण होणार नाही. पण किमान महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि त्याच्यात एकापेक्षा अनेक रस्त्यांची मागणी इथून पुढे होणार नाही किंवा इथून पुढे होऊ नये, आणि झाली तर ती मागणी तत्काळ फेटाळण्यात यावी, या दृष्टीने हा शासन निर्णय निश्चित कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे यात ज्या दोन तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की तहसीलदाराने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, आणि जर याचा भंग केला तर त्या तहसीलदारावर शिस्तभंगाची कारवाई होईल. या दोन तरतुदी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि या दोन तरतुदींमुळे हा जो शासन निर्णय आहे याची प्रभावी अंमलबजावणी करून घेणं सरकारला आणि जनतेला सुद्धा सोपं होणार आहे. म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांची अशी प्रकरणं प्रलंबित असतील, जिथे एक रस्ता आहे पण अजून एक रस्त्याची मागणी करण्यात आलेली आहे, त्या लोकांना या शासन निर्णयाचा फायदा करून घेता येईल. त्याच्या आधारे ते प्रकरण रद्द करून घेता येईल. आणि एक रस्ता असताना दुसऱ्या रस्त्याचा आदेश जर तहसीलदाराने दिलाच, तर त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याकरता सुद्धा
आपल्याला तक्रार करता येऊ शकेल. म्हणजे एकंदर रस्त्याच्या बाबतीत ज्या अनेक गोष्टी होतात किंवा करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यातला हा शासन निर्णय हा एक स्तुत्य उपक्रम आहे. त्याचा अनेक लोकांना फायदा होईल का नाही होते हे येणाऱ्या काही काळात आपल्याला दिसेलच. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.